नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 18वा। विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP टॉपचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह लेक्चर असेल अगदी मोफतमध्ये आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। प्रश्न पहिला, कोणता पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू यांना जाहीर झाला आहे? तर बघा, तो ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पद्म विभूषण आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा महाज्योतीचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर येथे आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे जिथे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पहिले। प्रश्न क्रमांक चौथा, भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2.41% भूक्षेत्र व्यापते। प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या राज्यातील चंदखुरी गावात श्रीरामाच्या माता कौशल्या यांचे देशातील एकमेव मंदिर आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 6वा, महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून डॅश डॅश येथे राजधानी केली? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पन्हाळा। प्रश्न क्रमांक 7वा, 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड म्हणून कोणता ब्रँड ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिओ। प्रश्न क्रमांक 8वा, आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शाहूवाडी तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 9वा, कोणता पद्म पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश M फातेमा बीवी यांना जाहीर झाला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पद्मविभूषण। काय? पद्मविभूषण आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 25 जानेवारीला साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11वा, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत। प्रश्न क्रमांक 12वा, राज्यपालांना कोण शपथ देते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनण्याचा मान कोणी मिळवला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रीती रजक। प्रश्न क्रमांक 14वा, 2024-25 वर्षासाठीचा किती लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 47.66 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, कोणते राज्य हे देशातील पहिले हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे राज्य आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 15व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे। भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर विक्रम साराभाई। प्रश्न क्रमांक 17वा, किती रेल्वे डबे वंदे भारतप्रमाणे बदलणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये करण्यात आली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी
40,000 काय 40,000. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तिरोडा. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोजूबावी बारामती आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हाजरा धबधबा